नमस्कार मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि मी लागलेले स्वयंपाकाच्या तयारीला. जसं तुम्हाला काल मी बोलली होती त्याप्रमाणे बघा, पाणी ठेवले भाताला. त्याच्यात पाणी टाकलेलं आहे, त्याच्यात मी तांदूळ सोडीन. डाळ पण शिजून झालेली आहे. डाळ शिजवताना टॅमॅटो टाकायचा, लसूण टाकायची, आज मी ती व्हिडिओ बनवली नाही, थोडी घाईमध्ये होती. उद्या मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल डाळ कशी शिजवायची. आणि सहसा मी कुकरमध्ये डाळ शिजवत असते. टॅमॅटो टाकते, जिरं टाकते, लसूण टाकते, हळद, हिंग हे सगळं मी डाळ शिजतानीच टाकते. मी फोडणी नाही जरी दिली ना तरी ती डाळ छान लागते. आणि सगळ्यात पहिले उत्तम अशी म्हणजे आपली देवाची देवपूजाप्रमाणे देवपूजा झालेली आहे. तेव्हापासून सुरुवात केली आहे. हर हर महादेव. चला आता आपण लागू आपल्या कामाला. तर जशाप्रमाणे मी तुम्हाला बोलली होती, तांदूळ थोडं स्टॉप. तांदूळ धुवून झालेला आहे आपला. 3 पाण्याने मी तांदूळ धुतलेला आहे. आता माझ्याकडे 5-6 डबे आहे, त्याप्रमाणे मी 1-1.5 किलो तांदूळ घेतला आहे. भात जास्त लागतो. आता माझ्याकडं डबेवाले आहेत ना, ते बंगाली लोक आहेत, त्यांना राईस जास्त लागतो. आणि मारवाडी लोकांना चपात्या जास्त लागतात. आणि 2 मुसलमान लोक आहेत, ते पण खूप चांगले आहेत. आता मी हा टाकला तांदूळ. भात दाखवेल मी तुम्हाला. असा मस्त भात होतो ना, अशा पद्धतीने तुम्ही भात कराल ना, तो खूप छान भात होतो. वाटलंय मला घाईमध्ये मला जमत नाही आहे व्हिडिओ. आणि हे बघा झालं आपलं ठेवलं. हा भातावर झाकण ठेवलेलं आहे मी. आता डाळीला फोडणी द्यायची तयारी. डाळ शिजलेली आहे, डाळीला फोडणी देते. लसूण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी रात्रीचाच निवडून ठेवलेला असतो. लसूण पण संपलेला आहे. मी भरपूरशा गोष्टी रात्रीच करून ठेवते. माझ्याकडे एक बाई आहे भाजी कापायला, ती मला कापून चिरून देते. लसूण बिसून मी स्वतःच निवडते, मला नाही आवडत कोणाचं. मी शिजताना पण लसूण टाकला होता, म्हणून आता फोडणीला मी कमीच वापरणार आहे. 2-3 मिरच्या पण घेणार आहे. मिरची टाकली ना, मिरचीने पण टेस्ट भारी येते बरं का. डाळीला थोडीशी मिरची टाकायची, तडक्यात डाळ खूप छान लागते. माझ्या डब्यावाल्यांना माझ्या हातची डाळ, माझ्या हातच्या चपात्या, अजून भाज्या थोडं स्पायसी होतात कधी कधी, पण आवडतात त्यांना. सगळ्यांना खूप आवडतं माझ्या हातचं जेवण. जे जातात ते लोक लांबून फोन करतात, दीदी आपके जैसा खाना नहीं मिलता है, दीदी आपके जैसा खाना नहीं मिलता है. माझ्याकडे एक वॉचमॅन पण आहे जेवायला. वॉचमॅन फक्त ते फारसे गरीब आहेत, त्यांची एवढी परिस्थिती नाही. म्हणजे मी प्रत्येक डब्यावाल्याकडनं 3,500 रुपये घेते, पण त्याच्याकडनं फक्त 2700 रुपये घेते. तो खूप गरीब असल्यामुळे मी त्याच्याकडनं कमी पैसे घेते. तर मी सगळ्या डब्यावाल्यांना तुम्हाला दाखवेल जेवढे आहेत ना तेवढ्या. तर हळूहळू तर ही डाळ शिजून झालेली आहे माझी. त्या डाळीला फोडणी देते, पाणी काढते. टोपांनी मला पाणी भरून ठेवावं लागतं जेवणासाठी. तडक्याला पहिले फोडणीला मी पहिले मोहरी टाकलेली आहे. जिरं तर मी डाळ शिजतानीच टाकते. थोडा तडका होऊन द्या. मोहरी तडतडली ना की मग लसूण टाकते. टाकलेलं आहे फक्त माझ्याकडेच कॅमेरा. तुम्हाला माझ्या किचनवर खूप पसारा दिसत असेल. किचन छोटा पडतो ना, म्हणून थोडाफार पसारा पण असतो. ते सगळं काम झाल्यानंतर किचन आवरायचं. घाई पण खूप असते. 12:30 पर्यंत डबे द्यावा लागतात. 12:30 वाजता सगळे येतात. भाभी हो गया क्या खाना, भाभी हो गया क्या खाना. घाई असते त्यांना पण. टाइम जेवणाचा असतो, लंच ब्रेक असतो त्यांचा.
कढीपत्ता ना जर फक्त तोडून टाकायचा, म्हणजे ना त्याचा ना स्मेल पण छान येतो आणि मस्त लागते वरण. मी भाज्यांमध्ये ना जास्त बटाटे नाही टाकत. जसं चणा असेल तर फक्त चणा मसाला करेल, छोले असेल तर फक्त छोले, चवळी असेल तर चवळी. कमीत कमी मी बटाटा टाकते भाज्यांमध्ये. टाकली मी डाळ, डाळीला फोडणी. आज जरा कमी डाळ लावलेली आहे, डबे जरा कमी आहेत म्हणून. सगळ्यांचे उपवास आहेत. आज सोमवार असल्यामुळे इकडे ना कल्याणमध्ये शॉपमध्ये बहुतेक जणांना सुट्ट्या असतात म्हणून ते येत पण नाही. नाहीतर एवढी पातीला भरून डाळ असते, प्लस साईडला पण उरलेली असते डाळ. मग ती रात्रीतनं परत तिला फोडणी द्यावं लागते. आज तुम्ही बोलाल एवढीशी डाळ, एवढीशी, ताई बोलले एवढ्या डबे आहेत. आणि भाताला पण उकळी येत आहे. तोपर्यंत आता मी फ्लावर पण करणार आहे फ्राय.